नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत। अध्याय 8वा अक्षर ब्रह्मयोग आणि आज आपण वाचत आहोत श्लोक नंबर 15 आणि पुढे। श्लोक नंबर 15 आहे, मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयं शाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गतः। मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयं अशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गतः। मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयं अशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गतः। माम मला उपेत्य प्राप्त केल्यावर पुनः पुन्हा जन्म जन्म दुःख आलयम दुःखाचे स्थान अशाश्वतम अनित्य न कधीच नाही आपनुवंती प्राप्त होतो महाआत्मनः महात्मे संसिद्धिं परम सिद्धि परमाम परम गतः प्राप्त झालेले। भाषांतर आहे, माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मे जन या दुःखपूर्ण आणि तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत, कारण त्यांना परम सिद्धी प्राप्त झालेली असते। After obtaining me, the great souls who are yogis in devotion never return to this temporary world which is full of miseries, because they have attained the highest perfection. भगवान श्री कृष्ण मागच्या अध्यायामध्ये समजावून सांगितले की इथे या भौतिक जगामध्ये प्रॉब्लेम आहे, कनिष्ठ जागा आहे जीवासाठी, परंतु इथे जीव अडकलेला आहे आणि तो इथून बाहेर पडू शकत नाही जोपर्यंत तो मला शरण येत नाही, मला सर्वश्रेष्ठ परम मान्य करत नाही, माझी भक्तिमय सेवा करत नाही। आणि अशा पद्धतीने जर तो आयुष्यभर माझी भक्तिमय सेवा करत असेल, माझं स्मरण करत असेल,
मृत्यू समयी त्याच भावनेमध्ये शरीर सोडेल आणि तो माझ्याकडे परत येईल, हे या अध्यायामध्ये सांगतात. नसेल तर मृत्यू समयी जो कुठल्या भावामध्ये आपण शरीर सोडू त्या भावामध्ये आपल्याला शरीर मिळेल. भावचा अर्थ असतो भावना, मूड नव्हे. बरेच जण मूड, ज्या मूड मध्ये. त्यानंतर सांगितलं की योगी जनांना शरीर सोडताना उच्चतम ग्रह लोकाची किंवा वैकुंठ लोकाची किंवा भगवंतांच्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करायची असेल तर त्यांना अशा पद्धतीने प्राणायाम, ओंकाराचं ध्यान वगैरे करावं लागतं. परंतु माझा जो भक्त असतो, काल आपण वाचलं, माझा जो भक्त असतो तो सदैव माझं स्मरण करतो आणि माझी भक्तिमय सेवा करतो. त्यामुळे मला प्राप्त करणे त्याच्यासाठी सोपं जातं. हा जसं आपण काल चर्चा करत होतो की हे टॉपमोस्ट सिद्धांत आहे. या सिद्धांताचं पालन करण्यासाठी शास्त्रातले दुसऱ्या सिद्धांताचं तुम्ही नाही पालन केलं तरी चालते. योगाभ्यास, ज्ञान, वेदाध्ययन, विधी विधान, निषेध, कशाचंही पालन नाही केलं तरी चालते जर तुम्ही याचं पालन करत असाल. शेवटी या स्टेजला यायचं आहे, सदैव भगवंतांचं स्मरण करणे आणि सदैव भगवंतांसाठी काम करणे, भक्तिमय प्रेममय सेवा करणे. त्याच्यासाठी हे सगळं सोपं जातं. आणि मग पुढे त्याचाच अर्थ तो भगवत धामात जातो, भगवंतांच्या स्वभावाला प्राप्त करतो, म्हणजे भगवंतांना प्राप्त करतो, भगवत धामात जातो. आणि ते जर नाही केलं तर या भौतिक जगामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घेतो. आणि मग पुढचे काही श्लोक जे आहेत ना त्याच्यामध्ये हे समजावून सांगण्यात आलेलं आहे की या भौतिक जगामध्ये वेगवेगळ्या विविध सुख सुविधांनी भरलेले वेगवेगळे ग्रह लोक आहेत. परंतु कुठेही जन्म घेतला तरी दुःखालयच आहे. संपूर्ण भौतिक जगाला, भौतिक ब्रह्मांडाला, भौतिक अशा अनगिनत ब्रह्मांड आहेत, सगळे मिळून भौतिक, त्यालाच भौतिक जग म्हटलं जातं, भौतिक अस्तित्व. त्याला म्हटलेलं आहे भगवंतांनी दुःखालयम अशाश्वतम. हे दुःखाचं आलय आहे, इथे दुःखच दुःख मिळणार आणि हे टेम्पररी आहे, तात्पुरत आहे. ते पुढचे 7-8 श्लोकामध्ये भगवंत हा मुद्दा समजावून सांगतात. कारण एखादा व्यक्ती म्हणेल की मृत्यू समयी तुमचं स्मरण करून तुमच्याकडेच काय यायचं, इथे पण काहीतरी चांगल्या सुविधा मिळवण्याची प्रोसेस आहे ना वेदांमध्ये दिलेली, तेच मिळवतो आम्ही. त्याच्यासाठी भगवंत हे पुढचे 7-8 श्लोकामध्ये खूप छान समजावून सांगतात. ऑफकोर्स भगवंतांच्या स्टाईलमध्ये सुरुवात करतात एकदम डायरेक्ट सांगण्याने. डायरेक्ट सांगतात की मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम. जो मला शरण आलेला असतो, माझी प्राप्ती करतो, त्याला या दुःखाच्या आलयामध्ये जे तात्पुरतं पण आहे तिथे पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. आणि यालाच समसिद्धीम परमाम गता म्हटलेलं आहे. समसिद्धीम म्हणजे सगळ्या सिद्धींची सिद्धी. हे प्राप्त करणे म्हणजे टॉपमोस्ट प्राप्त करणे, याच्या पलीकडे काय तुम्ही प्राप्त करण्यासारखं राहत नाही. याचा अर्थ याच्यापेक्षा कमी काय प्राप्त केलेलं असेल तर तिथे दुःख आहे, पुन्हा काम वासना आहे, पुन्हा भय आहे, चिंता आहे, शोक आहे, सगळं आलं. जसं पुढच्या श्लोकामध्ये, पुढचा पण आज आपण वाचणार आहोत, पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुना मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. या श्लोकात पण म्हटलेलं आहे मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम. मला जो प्राप्त करतो त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही या दुःखालयामध्ये, अशाश्वत जगामध्ये. पुढच्या श्लोकात सांगतात की हे आ ब्रह्मभुवना लोका म्हणजे ब्रह्मलोकापासून, सत्य लोकापासून ते पाताळ लोकापर्यंत या जगातलं सगळंच दुःखालय आहे. पृथ्वीच फक्त दुःखालय आहेच नाही, सगळं दुःखालय आहे. त्यामुळे कुठेही तुम्ही जन्म घ्या,
तुम्हाला पुन्हा मरावं लागतं, पुन्हा जन्म घ्यावाच लागतं. त्याला पुनरावृत्ती म्हणलेलं, पुनरावृत्ती अर्जुन. परंतु माम उपेत्य, परत एकदा म्हणतात, तो माझ्याकडे येतो. माम उपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते, त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. असे बरेचसे श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये. त्याच्यामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात, हे जर तुम्ही केला तर तुम्हाला पुन्हा जन्म घ्यायची गरज नाही. आता बऱ्याचशा श्लोकामध्ये असं लिहिलेलं असतं की याला पुनर्जन्म घ्यायला लागत नाही. तो कधी, आता ह्याच्यात जसं इथे म्हटलेलं आहे, तो या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाही. त्याचा अर्थ बरेच जणांना हे कन्फ्युजिंग वाटतं. जर थोडंसं हे थोडं मी पहिल्यांदा हे कन्फ्युजन दूर करतो, मग तात्पर्य वाचूया. बऱ्याच जणांना याचा अर्थ असा वाटतो की वैकुंठामध्ये भगवत धामामध्ये जाऊन कसे वाटेल तसे वागा, परत इथं यायची काही गरज नाही. नो, आपली दुष्ट प्रवृत्ती सोडल्याशिवाय एकतर आपल्याला वैकुंठात प्रवेश मिळत नाही. पहिली गोष्ट ही लक्षात ठेवली पाहिजे. आणि इथे परतून तो कधीच येत नाही याचा अर्थ तो शुद्ध राहतो तिथे. तो पुन्हा अशुद्ध झाला तर यावं लागतं. परंतु तिथलं जे सुख आहे ते या भौतिक जगातल्या कुठल्याही सुखाच्या कल्पनेच्या पलीकडचं सुख आहे. त्यामुळे जनरली कोणी तिथून परत येत नाही. याचा हे तिथं पतन झालं, स्वार्थी वागला तर या जगात पुन्हा येतो, मग इथे येऊन शुद्ध झाला तर परत त्या जगात जातो. हे रोजचं ये जा करायचं नसतंय. जसे इथले लोक कोकणातली मुंबईला जातात आणि परत येतात. अनंत मोजू शकत नाही इतके जन्म तुम्हाला इथे घेऊन शुद्ध व्हावं लागतं. तसंच तिथे देखील तुम्ही बराच अनंत जन्मासाठी तुम्ही तिथेच राहता. ती शुद्धता टिकून राहते. भगवंत इथे म्हणतात की या तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाही. म्हणजे असं नाही की तिथं कसंही वागला तरी त्याला ते इथं परत पाठवलं जात नाही, असं नाही. एक कण मात्र जरी चुकीचं वागला तर पुन्हा इथे परत पाठवलंच जातं. हे देखील लक्षात ठेवा. मग आता या मुद्द्याकडे आपण येऊया की हे जे जग आहे ह्याला दुःखालयम अशाश्वतम म्हटलेलं आहे भगवंतांनी इथे. सगळं सगळं अखिल ब्रह्मांड, ब्रह्मलोकापासून ते पाताळ लोकापर्यंत, हे आपण जिथे राहतो ना याला मृत्यू लोक म्हणतात. वरचे जे 7 लोक आहेत त्यांची नावं आहेत, भूवर लोक, जनलोक, तपलोक, महलोक, स्वर्गलोक, ब्रह्मलोक वगैरे. जसं जसं वरच्या, आणि लोक याचा अर्थ एक ग्रह नसतो की पृथ्वीच्या वरती एक ग्रह आहे. भरपूर मोजता येत नाही तेवढे ग्रह एका लोकामध्ये असतात. स्वर्गलोक म्हणजे फक्त एक ग्रह नाही जिथे देवी देवता राहतात. सूर्य देखील स्वर्गलोकामध्ये येतो, चंद्र देखील स्वर्गलोकामध्ये येतो. हे सगळ्यांनी मिळून स्वर्गलोक बनलेलं असतं. त्यामुळे हे आपल्याला जे शाळेत शिकवलं जातं सूर्यमाला, तसं एवढं सोपं नाही आहे ब्रह्मांड समजावून घेणे. एक ग्रहलोक म्हणजे भरपूर ग्रहांची एक सिस्टीम असते, त्याच्यावरती अजून एक सिस्टीम, त्याच्यावरती अजून, असे वरती 7 ग्रह लोक आहेत. जसं जसं वर जाऊ तस तसं सुख सुविधा आयुष्य वाढत जातं. जन्म घेतला पाहिजे तिथे. आणि तसंच खाली आपण मध्ये आहोत, मृत्यू लोक याला म्हणतात, आणि खाली किंवा भूलोक पण म्हणतात. आणि याच्या खाली असतात ते राक्षसांनी भरलेले लोक असतात. जसं जसं तमोगुण वाढेल, वाईट वागणारे, कमी जन्म असलेले, दुःखी, पाताळ, पाताळ, रसाताळ, तलाताळ, असे पाताळ लोक असतात. ते अख्खच्या अख्ख ब्रह्मांडामध्ये कुठेही जन्म घ्या त्याला दुःखालयच म्हटलेलं आहे. कमी जास्त प्रमाणामध्ये असेल. स्वर्गलोकामध्ये कमी दुःख आहे, परंतु तिथे पण आहे, भय आहे, चिंता आहे, पुन्हा जन्म आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पुढच्या श्लोकात सांगतात. तर हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि हा मुद्दा पटवून देण्यासाठी पुढे ब्रह्माजींचं आयुष्य किती असतं, ब्रह्मलोकामध्ये राहणाऱ्यांचं पण आयुष्य तेवढंच असतं हे सांगितलंय. तसंच स्वर्ग लोकामध्ये पण असतं. मग तिथे आपण कसे जातो, पुण्य कर्म करून जातो, मग ते पुण्य संपल्यानंतर आपण परत इथे येतो. हे सगळं पुढच्या काही श्लोकांमध्ये भगवंत समजावून सांगतात. आणि मग सांगतात की इथल्या कुठल्याही ठिकाणी तुम्ही जावा,
शरीर सोडल्यावर पुन्हा शरीर धारण करावंच लागतं. परंतु जो माझ्याकडे येतो, जे कालपर्यंत आपण वाचत होतो, अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता कलेवरम, जसं काल आपण वाचलं, अनन्य चेता सततम यो माम स्मरती नित्यशा, अनन्य भक्तिभावाने माझी सेवा करतो, माझं स्मरण करतो, तो माझ्याकडे येतो. या भौतिक जगातल्या कुठेही जन्म घ्या, जन्म मृत्यूच्या चक्रातून कोणी सुटत नाही. शरीर बदलतच राहतो, दुःखामध्येच पडत जातो, कमी जास्त प्रमाणात असेल. परंतु जो माझ्याकडे येतो त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, त्याला पुन्हा शरीर बदलावं लागत नाही. त्याच्यासाठी अट पण तीच आहे की, काय अट आहे? माझं सदैव स्मरण केलं पाहिजे आणि माझी भक्तिमय प्रेममय सेवा करत राहिलं पाहिजे, ते देखील निरंतर, सदैव, सतत, नित्य. प्रभुपाद हे दुःखालय समजावून सांगतात. प्रभुपाद खूप डिटेलमध्ये सांगतात भागवतमचा संदर्भ देऊन मध्ये वगैरे. आणि हे पहिल्यांदा आपल्याला पटलं पाहिजे की हे दुःखाचं आलय आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका पुढचे काही श्लोक, आज उद्या परवा. काय म्हणतात प्रभुपाद? हे अनित्य प्राकृत जग जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या 4 दुःखांनी परिपूर्ण असल्या कारणाने स्वाभाविकतात जो परमसिद्धी प्राप्त करतो आणि परमधाम कृष्ण लोक गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो, तो पुन्हा या जगामध्ये परतून येण्याची इच्छा करत नाही. अनंत जन्म हे दुःख भोगलेलं असतं आपण. भगवत धामाची प्राप्ती झाल्यावर पुन्हा तिथं वाईट वागून कोण परत येईल इकडे? जनरली असं कधी होत नाही. हे अनित्य प्राकृत जग, एकतर हे नित्य नाहीये, हे जग देखील नष्ट केलं जातं. तुम्ही इथे राहतो म्हटला तरी काहीच इथे परमनंट नाही, सगळं टेम्पररी आहे. सगळं जे काही तुम्हाला दिसेल इथे ते सगळं टेम्पररी आहे. तुमच्या शरीराला धरून सगळं, तुमची मुलं बाळ, कुटुंब, समाज, राष्ट्र, सगळं सगळं, झाडं झुडपं, फळं फुलं, सगळं 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 टेम्पररी आहे. सोनं नाणं, पैसा, गाडी बंगला, हिरे मोती, ज्याच्यामध्ये म्हणून आपण सुख शोधत आहोत ते सगळं टेम्पररी, अनित्य, नश्वर. साहजिकच आहे, कॉमन सेन्सने विचार केला पाहिजे आपण की त्याच्यामधलं सुख पण टेम्पररीच असणार, भले सुख मिळालं तरी पण. सोन्यातला असो, चांदीतला असो, हिरे जवाहरात, गाडी बंगला, पार्टी, नशा, नवरा बायको, मुलं, जे काही तुम्हाला वाटतं की मला सुख देणारे आहेत ते सगळं टेम्पररी आहे. खरं दुःख जे आहे या जगामध्ये ते आहे जन्म आणि मृत्यू. मग हे सगळं ज्याने बघितलेलं असतं तो भगवत धामामध्ये जातो, तिथे जन्म मृत्यू नाही, तिथे दुःख नाही, तो परत येण्याची इच्छा करणारच नाही. म्हणून त्याला परमधाम म्हटलेलं आहे. वेदांमध्ये परम लोकाचे वर्णन अव्यक्त, अक्षर आणि परमागती असे करण्यात आलेले आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर परमलोक प्राकृत दृष्टीच्या अतीत आणि अवर्णनीय आहे. ऑफकोर्स तुम्हाला थोडीफार चालना देण्यासाठी भगवत धामाचं वर्णन पण दिलेलं आहे भागवतामध्ये, भगवद्गीतेमध्ये दिलेलं नाही. एका दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, जिथे सूर्य चंद्र विद्युत शक्ती उष्णता लागत नाही असं माझं धाम आहे. भगवद्गीतेत एक श्लोक आहे, त्याच्या पलीकडे काय जास्त भगवंतांनी सांगितलेलं नाहीये. परंतु भागवतामध्ये डिटेलमध्ये बरंच वर्णन आहे, परंतु तरीही आपल्याला ते समजणार नाही, कारण आपला विचार फक्त या भौतिक गोष्टींमध्येच आहे. जास्तीत जास्त तुम्ही स्वित्झर्लंडशी कम्पेअर करणार, त्याच्या पलीकडे काय करणार? स्वित्झर्लंड पेक्षाही इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये ते श्रेष्ठ आहे, उत्कृष्ट आहे, सुखदायक आहे, आरामदायक आहे की आपण कल्पनाच करू शकत नाही, तुलनाच करू शकत नाही. असं आहे भगवत धाम. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे मृत्यू नाही, पुन्हा शरीर बदलले नाही.
हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून त्याला परम म्हटलेलं आहे. अक्षर, अक्षर म्हणजे ज्याचा क्षर होत नाही कधीच, जसं या भौतिक जगाचं होतं. परमागती म्हणजे त्याच्या पलीकडे जाण्यासारखी कुठली जागा नाही, बस. त्यामुळे ते या प्राकृत दृष्टीच्या अतीत आणि अवर्णनीय आहे. आणि हे परम लक्ष्य आहे व महात्मे जनांचेही हेच अंतिम ध्येय आहे. साक्षात्कारी भक्तांकडून महात्मे जनांना दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि त्यानंतर कृष्ण भावनायुक्त भक्तीचा त्यांच्यामध्ये क्रमशः विकास होतो. त्यायोगे ते दिव्य भगवंतांच्या सेवेमध्ये इतके रममान होतात की त्यांना कोणत्याही उच्चतर प्राकृत लोकाप्रत किंवा आध्यात्मिक लोकाप्रत उन्नती करण्याचीही अभिलाषा राहत नाही. त्यांना केवळ श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांच्या सानिध्याशिवाय इतर काहीही नको असते. हीच जीवनाची पूर्णावस्था आहे. हे जीवनाचं हे उद्देश असलं पाहिजे, टॉपमोस्ट उद्देश असलं पाहिजे. या श्लोकामध्ये विशेष रूपाने भगवान श्रीकृष्णांच्या साकारवादी भक्तांचा उल्लेख करण्यात आला आहे. या कृष्ण भावनाभवित भक्तांना जीवनाची परमसिद्धी प्राप्त होते. दुसऱ्या शब्दात असे महात्मेजन परमश्रेष्ठ असतात. पहिली गोष्ट म्हणजे आपलं परम लक्ष हे असलं पाहिजे. लक्ष म्हणजे गोल, विजन. मॉडर्न जगामध्ये आपण म्हणतो ना, कंपनीचा गोल आहे, विजन आहे. जे गोल आहे, जे विजन आहे, त्याच्यासाठी रात्रंदिवस काम केलं पाहिजे. नुसतंच ध्येय आहे, विजन आहे म्हणून काय उपयोगाचं? जे ध्येय आहे, विजन आहे, त्याच्यासाठी रात्रंदिवस काम केलं पाहिजे. मग ते आपल्या जीवनाचं ध्येय म्हणू शकतो. परम ध्येय, परम लक्ष. महात्मजनांचं हेच परम लक्ष असतं. आणि हे ते कसं प्राप्त करतात? साक्षात्कारी भक्तांकडून महात्मेजनांना दिव्य ज्ञान प्राप्त होते. जो ऑलरेडी भगवत धामात गेलेला आहे, भगवत धामाची प्राप्ती झालेली आहे, त्याच्याकडून आपण ज्ञान घेतलं पाहिजे आणि त्या ज्ञानामध्ये प्रबुद्ध होऊन जीवनाचा तो ध्येय फिक्स केला पाहिजे आणि मग त्या ध्येयासाठी हळूहळू स्टेप बाय स्टेप काम केलं पाहिजे. त्यानंतर कृष्ण भावनायुक्त भक्तीचा त्याच्यामध्ये क्रमशः विकास होतो आणि नंतर मग तो भगवंतांच्या सेवेमध्ये इतका रममान होतो की त्याला या जगातलं सगळंच तुच्छ वाटायला लागतं. अगदी स्वर्ग लोकामध्ये जन्म घेणे देखील तुच्छ वाटायला लागतं. स्वर्ग काय, त्याच्या पलीकडे ब्रह्मलोक आहे. आपल्याला फक्त स्वर्ग लोकच माहिती आहे. भारतातले लोक सगळं स्वर्गवासी व्हायला व्याकुळ झालेले असतात. स्वर्ग 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 स्वर्ग. बऱ्याच जणांना हिंदू असून देखील माहिती नाही की स्वर्ग लोक देखील भौतिक जगातच आहे. तो देखील नष्ट केला जातो. तिथे देखील दुःख आहे, तिथे देखील मृत्यू आहे. आणि बऱ्याच लोकांना हे पण माहिती नाही आहे की स्वर्गाच्या पलीकडे पण स्वर्गापेक्षा करोडो पटीने चांगला अजून एक ग्रह लोक आहे. त्याला ब्रह्मलोक किंवा सत्यलोक म्हणतात. तिथे ब्रह्माजी राहतात, चतुष्कुमार राहतात. परंतु भगवद्गीता सांगते तिथे जरी जन्म घेतला तरी दुःख आहे, तरी पुन्हा मृत्यू आहे. हे लक्षात ठेवा. पुढच्या श्लोकात भगवंत सांगतात, आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीन अर्जुन परंतु माम उपेत्ति तू कौंतेय, जो माझ्याकडे येतो पुनर्जन्म न विद्यते, त्याला पुन्हा जन्म घ्यायची गरज नाही. तर हे सगळं तुम्हाला तेव्हाच पटणार जेव्हा तुम्ही भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये तुम्ही उपस्थित होता आणि दुसऱ्या अध्यायातलं सगळं तुम्हाला पटलंय, लक्षात आलंय, जाणलंय, अभ्यास केलाय. का? कारण दुसऱ्या अध्यायामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट सांगितलाय तो म्हणजे शरीर बदलणं सगळ्यात डेंजरस काम आहे. एक शरीर सोडायचं, दुसऱ्यात जायचं, दुसरं सोडायचं, तिसऱ्यात जायचं. अनादि अनंत काल हेच करतायत आपण. इच्छा बदलायच्या, काम वासना बदलायच्या, त्याप्रमाणे शरीर प्राप्त करायचं, ते सोडायचं, पुन्हा नवीन कर्म करायचे, नवीन इच्छा घ्यायच्या, नवीन शरीर धारण करायचं. परंतु कुठल्याही प्रकारचं शरीर धारण केला तरी ते शरीर जन्माला येतं, वाढतं, थोडा वेळ थांबतं, उपफळ निर्माण करतं, म्हातार होतं, नष्ट होतं. कुठलंही शरीर घ्या. मग तुम्हाला पहिल्यांदा हे पटलेलं असलं पाहिजे की शरीर बदलणे बंद करायचं आहे.
त्याला जन्म मृत्यूचं चक्कर म्हणतात. मग तुम्हाला हे श्लोक पटतील, नाहीतर हे डोक्यावरून जातील. कारण मागच्या श्लोकामध्ये, या श्लोकामध्ये, 4थ्या अध्यायामध्ये, 5व्या अध्यायामध्ये भगवंत 1000 वेळा म्हणतात त्याला पुन्हा जन्म घ्यायची गरज नाही, तो माझ्याकडे येतो, त्याला परत जायची गरज नाही. पुनर्जन्म न विद्यते मामुपेति तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वा तत्वा देहम पुनर्जन्म नयति. त्याला पुन्हा जन्म नाही म्हणजे पुन्हा शरीर बदलायचं नाही. मामेती माझ्याकडे येतो, इथे पण म्हणतात मामेती मामुपेत्य. याचं महत्व कळायला पाहिजे तुम्हाला की हे पुन्हा का जन्म घ्यायचा नाही, पुन्हा का शरीर बदलायचं नाही. कारण कोणतंही शरीर घेतला तरी त्या शरीरामध्ये मृत्यू आहे, आजारपण आहे, म्हातारपण आहे, सगळं आहे. दुःखच दुःख आहे. हे अख्खं भौतिक जग दुःख देण्यासाठी बनवलेलं आहे. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे एखाद्याला जास्त दुःख मिळतं, एखाद्याला कमी मिळतं. जन्मल्या जन्मल्या पायात किडे पडतात. एखादा ब्रह्मलोकात जन्म घेऊन करोडो अब्जावधी वर्ष सुख उपभोगतो, परंतु दोघांना पण पुन्हा जन्म घ्यावा लागतो. याचं गणित पुढे सांगणार आहे, तसंच गणित असतं ते. त्यामुळे हे पहिल्यांदा डोक्यामध्ये फिट करा की हे शरीर बदलणे डेंजरस काम आहे, याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. हे जर तुम्हाला पटलेलं नसेल तर भगवद्गीता वाचून समजून काही उपयोगाचं नाही. लक्षात येतं का? शरीर बदलणे हे सगळ्यात डेंजरस काम. शरीर बदलणेच दुःख आहे. मग त्याला तुम्ही जन्म म्हणा किंवा मृत्यू म्हणा. पुढच्या श्लोकात काय म्हणतात? आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीनो अर्जुन. प्राकृत जगतातल्या अच्युत ब्रह्मलोकापासून ते सर्वात खालच्या लोकापर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत. या लोकात वारंवार जन्म मृत्यू होतात, परंतु हे कौंतेय, जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो. आपल्या जीवनाचं ध्येय ते बनलं पाहिजे, आपल्याला भगवत धामाची प्राप्ती करायची. ऑफकोर्स नुसतं ते ध्येय ठेवून भगवत धामाची प्राप्ती होत नाही, कारण भगवत धामात जाण्यासाठी प्री रिक्वेस्ट पात्रता काय आहे? अनन्य चेतसा. काल वाचला आपण, अनन्य चेत सततम यो माम स्मरती. कोणताही हेतू न ठेवता, कोणतीही अभिलाषा न ठेवता माझं जो स्मरण करतो, माझी सेवा करतो. माझ्यात हे पण आलं नसलं पाहिजे मला भगवत धामात जायचंय, मला जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडायचंय. बघा, इतकं शुद्ध व्हावं लागतं, तेव्हा भगवंतांची प्राप्ती होते, भगवत धामाची प्राप्ती होते. आणि आपण किती लाईटली घेतो या गोष्टीला, किती सिरियसली घेतलं पाहिजे. कालच्या का आज सकाळच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगत होते, सिरियसली घेतलं पाहिजे, गांभीर्याने घेतलं पाहिजे. जोकचा विषय नाही आहे अध्यात्म म्हणजे. घरात कुठली तरी वाईट गोष्ट घडलेली असेल तर घरात काहीतरी कोणाचा तरी ऍक्सिडेंट झाला असेल, मृत्यू झाला असेल, तिथे जाऊन तुम्ही जोक केलं तर चालते का? सगळे सिरियस झालेले असतात, हो की नाही? मग ही गोष्ट किती सिरियसली घेतली पाहिजे आपण. जन्म मृत्यूचं चक्र आपल्याला जर सोडवायचं असेल, किती सिरियसली घेतलं पाहिजे. पुढे त्याचं गणित पण सांगणार आहेत भगवंत. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, कर्म ज्ञान हट इत्यादी सर्व प्रकारच्या योग्यांना श्रीकृष्णांच्या दिव्य धामाची प्राप्ती करून आणि तेथून पुन्हा कधीच परतून न येण्यासाठी भक्तियोग किंवा कृष्ण भावनेमध्ये परिपूर्णता प्राप्त करणे आवश्यक आहे. कर्मयोगी असाल, ज्ञानयोगी असाल, हट योगी असाल, त्या सगळ्याचा अभ्यास करून, प्रॅक्टिस करून शेवटी भगवंतांचं स्मरण आणि भगवंतांची सेवा या स्टेजला आलं पाहिजे. जसं मगाशी मी सांगत होतो, त्या स्टेजला आल्याशिवाय ठीक आहे, सगळं ठीक आहे, हे दुःखालय आहे, जन्म मृत्यूचं चक्कर आहे, शरीर बदलणंच आपला मेन प्रॉब्लेम आहे, सुटका झाली पाहिजे, याला म्हणायचं मोक्षाची, मुक्तीची इच्छा करणे. आता हे तुम्हाला इम्पिटस म्हणून सांगितलेलं आहे, प्रेरणा म्हणून सांगितलेलं आहे.
परंतु भगवद्गीतेमध्ये पुन्हा पुन्हा हे रिपीटेडली सांगितलेलं आहे की याच्यासाठी पात्रता मात्र कोणताही हेतू न ठेवता भगवंतांचं स्मरण आणि सेवा करायच्या स्टेजला आलं पाहिजे. तर हे भगवंतांच्या सेवा आणि भगवंतांचं स्मरण स्टेजला येत नाहीत, परंतु बाकीचं सगळं समजलेलं असतं ना, त्यांना म्हणायचं कर्मयोगी, ज्ञानयोगी, हठयोगी, अष्टांग योगी. त्यांना बाकी सगळं कळालेलं असतं. कर्म अडकून ठेवतं, काम वासना इच्छा अडकून ठेवते, कशी अडकून ठेवते सगळं कळालेलं असतं, म्हणून तो योगाचा अभ्यास करत असतात ते. आणि मग त्या योगाचा अभ्यास करून ते देखील एक दिवस या स्टेजला येतात की भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे, भगवंतांची सेवा केली पाहिजे. मग त्यांचा खरा उद्देश, खरी जर्नी, खरा प्रवास अध्यात्मामध्ये तेव्हा सुरू होतो. आणि म्हणून हा जो निर्विशेष निराकारवाद्यांचा जो मार्ग आहे किंवा शून्यवाद्यांचा जो मार्ग आहे, नास्तिकवाद्यांचा जो मार्ग आहे, त्याला भगवान श्रीकृष्ण 12व्या अध्यायामध्ये म्हणतात की तो त्या मार्गाने पण माझ्याकडेच येतात, परंतु डेंजरस मार्ग आहे आणि खूप कष्टाचा आणि खूप लेंदी, खूप लांबचा मार्ग आहे. शेवटी माझी सेवा केल्याशिवाय मी कोणाला आत घेत नाही. तिथे माझी सेवा केल्याशिवाय कोणाला आत घेत नाही. मग योग्याला हे सगळं अभ्यास करून मग समजतं, यज्ञ तपस्या करून मग समजतं. त्यामुळे प्रभुपाद बऱ्याचदा म्हणतात बघा, आणि शास्त्रामध्ये पण सांगितलेलं आहे की तुम्ही या जन्मात जर भगवंतांची प्रेममयी दिव्य भक्तिमय सेवा करायला तयार असाल तर असे भक्तांनी वेदांचा अभ्यास, यज्ञ, वेदांमध्ये सांगितलेले यज्ञ, वेदांमध्ये सांगितलेले तपस्या सगळं पुण्या मागच्या जन्मामध्ये केलेलं असतं. तो या जन्मामध्ये भक्तीच्या लेवलला, भक्तीच्या स्टेजला आलेला असतो. जे देवी देवतांचे सर्वोच्च प्राकृत लोकांची प्राप्ती करतात ते सुद्धा जन्म मृत्यूच्या अधीन असतात. चंद्रावर जन्म घ्या, इंद्रलोक आहे, स्वर्गलोक आहे, ब्रह्मलोक आहे, सगळे जन्म मृत्यूच्या अधीन असतात. पृथ्वीवरील मनुष्य ज्याप्रमाणे उच्चतर लोकांप्रत उन्नत होतात त्याचप्रमाणे ब्रह्मलोक, चंद्रलोक आणि इंद्रलोक इत्यादी उच्चतर लोकातील मनुष्याचे पृथ्वीवर पतन होते. छांदोग्य उपनिषदात सांगितलेल्या पंचाग्नी विद्या नामक यज्ञामुळे मनुष्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. परंतु जर ब्रह्मलोकात त्याने कृष्ण भावनेचा विकास केला नाही तर त्याला पुन्हा या भूतलावर परतून यावे लागते. पुढे भगवान श्रीकृष्ण पुढे स्वतः सांगणार आहेत. जेव्हा आपलं पुण्यकर्माचं फळ क्षय होतं तेव्हा पुन्हा आपल्याला इथे जन्म घ्यावा लागतो. उच्चतर लोकांमधील जे कृष्ण भावनेमध्ये प्रगती करतात ते क्रमशः अधिक उच्चतर लोकांपर्यंत उन्नत होतात आणि महाप्रलयाच्या वेळी त्यांना आध्यात्मिक जगताची प्राप्ती होते. श्रीधर स्वामी आपल्या भगवद्गीतेवरील भाष्यामध्ये पुढील श्लोक सांगतात, ब्रह्मणा सहते सर्वे संप्राप्ते प्रतिसंचरे परस्यांते कृतात्मानः प्रविशन्ति परमपदम. जेव्हा प्राकृत विश्वाचा प्रलय होतो तेव्हा निरंतर कृष्ण भावनेमध्ये युक्त असणारे ब्रह्मदेव आणि त्यांच्या भक्तांना त्यांच्या इच्छेनुसार आध्यात्मिक विश्वातील विशिष्ट आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. भागवतम मध्ये पण सांगितलेलं आहे. ऑफकोर्स हे वरचे जे ग्रहलोक असतात, विशेष करून जनलोक, तपलोक, इथे ऋषी मुनी राहतात तपस्या केलेल्यांनी, ब्रह्मलोक, अशा ठिकाणी सात्विक गुणाचे सगळे सत्वगुण ज्याचा पुष्ट होतो त्याचा वर जन्म होतो वरच्या ग्रहलोकामध्ये. त्यामुळे तुम्हाला चांगला संघ मिळतो. त्यामुळे तिथे कृष्ण भावना अजून वाढवण्याची संधी पण मिळते. असं नाही की तिथे पण इथल्यासारखीच परिस्थिती आहे. परंतु सांगायचा मुद्दा हा आहे की कुठेही जन्म घेतला तरी जन्म मृत्यू मात्र या भौतिक जगामध्ये सगळीकडे. याचं एक उदाहरण सांगायचं म्हणून पुढे ब्रह्मदेवांचं आयुष्य किती असतं हे पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये देवांच्या
दिवस आणि रात्र किती असतो, परंतु त्याच्याही पलीकडे माझं धाम आहे, हा महत्वाचा मुद्दा भगवंत समजावून सांगतात. तर हे जे ऑफकोर्स या भौतिक जगामध्ये असाच व्यक्ती येतो जो भगवंतांचा द्वेष करतो, त्याला भगवंतांसारखं भोग करायचा असतो, भोगी व्हायचं असतं. त्यामुळे त्याला ह्या सगळ्या गोष्टी पटणार नाहीत, विज्ञानाच्या गोष्टी पटतात. पण विज्ञानाच्या देखील हजारो गोष्टी आपल्याला कुठे माहित आहेत, कुठे तुम्ही बघितलंय, तरी मान्य करताच ना, हो की नाही? बरं, विज्ञानाने तुमचं दुःख किती कमी केलंय? हे शास्त्रामध्ये दिलेले जे ज्ञान आहे ते अनादि अनंत काळापासून हे ज्ञान गुरु शिष्य परंपरेमध्ये येत आहे. त्याला तुम्ही मान्य करा, अगर नको करू तर त्याने काही फरक पडत नाही. अनादि अनंत काल आपण याच पृथ्वीवरती, याच भौतिक जगामध्ये वेगवेगळ्या लोकांमध्ये फिरत आहोत. पुढच्या एका श्लोकामध्ये भगवंत सांगतात, ये जा करत आहे आपण. पुण्य कमवायचं, त्या ग्रहलोकावरती जन्म घ्यायचा, तिथं पुण्य जेवढं आहे तोपर्यंत तिथले आयुष्य आरामाचं जीवन जगायचं. पुण्य संपलं की परत इथे जन्म घ्यायचा. जसं पाप केला तर खालच्या लोकांमध्ये जन्म घ्यायचा, पशु योनीमध्ये जन्म घ्यायचा. हेच चालू आहे. या ब्रह्मांडातले अणुरेणू जेवढे मोजता येणार नाहीत आपल्याला, त्याच्यापेक्षा जास्त आपण जन्म घेतलेले आहेत. आता याच्यावर तुमचा विश्वास नसेल तर काही फरक पडत नाही, आणि विश्वास असेल तरी काही फरक पडत नाही. दुसरा पर्याय काय आहे तुमच्याकडे? मृत्यूला थांबवू शकता तुम्ही? बरं ठीक आहे, तुमचा विश्वास नसेल याच्यावरती, तरी का फरक काय पडतो? हे ज्ञान आहे, ते ज्ञान आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, नको घ्यायचं नको घेऊ नका, हो की नाही? असे बरेच उदाहरणं आहेत ज्यांना मागचा जन्म आठवतो. ते पण आहे. आता मागचा जन्म तुम्हाला आठवू नये ही तुमच्यावर केलेली कृपा असते. पुढे 15व्या अध्यायात भगवंत सांगणार आहेत. भगवद्गीतेतलं ज्ञान परफेक्ट आहे एकदम, आपल्याला बदलण्याचा अधिकार नाही. त्यामुळे सगळं हे एखाद्या व्यक्तीला कल्पना किंवा थोतांड वाटू शकतं की ग्रहलोक एवढे असतात, हे असतात. अरे याचं ऍक्युरेट विश्लेषण दिलेलं आहे श्रीमद भागवतम मध्ये. सूर्यापासून चंद्राचं अंतर किती आहे इथं पासून सगळं दिलेलं आहे. तुमचे आजकालचे शास्त्रज्ञ लोक आहेत ना, त्यांना एवढ्यातलं एवढं पण माहिती नाही अजून. म्हणजे आता कुठे हळूहळू आपल्या शास्त्रातल्या नंबरच्या जवळ यायला लागले. हे अपौरुषेय शास्त्र आहेत. या शास्त्रामध्ये दिलेले जे ज्ञान आहे ते तुम्ही घ्या किंवा घेऊ नका, काही फरक पडत नाही. जसं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तुझा आत्मा आणि शरीर ते वेगवेगळे आहेत. शरीर क्षणभंगूर आहे, नश्वर आहे, आणि आत्मा शाश्वत आहे, अविनाशी आहे. याच्यावर तू विश्वास ठेवलास काय ठेवला नाहीस काय, काही फरक पडत नाही. कारण विश्वास ठेवलास तरी मृत्यू आहेच, विश्वास नाही ठेवलास तरी मृत्यू आहेच. तुझ्याकडे सोल्युशन काय आहे या जन्म मृत्यूच्या चक्रावर? या ज्ञानाचा तिरस्कार करून, आपल्या संस्कृतीचा तिरस्कार करून तुम्हाला काय मिळणार आहे? काहीच मिळणार नाही. हा तिरस्कार करूनच आपण अनादि अनंत जन्म इथे फेऱ्या मारत आहोत. आणि हे दुःखालयम आहे, हे अशाश्वतम आहे, हे सिद्ध करायची काय गरज आहे? तुम्ही नाही दुःखात आता. काय सांगतात भगवंत? मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम. हे दुःखालयम आहे, अशाश्वत आहे. तर काय शाश्वत आहे दाखवा. इथे कुठे दुःख नाही आहे दाखवा. इतकी टेक्नॉलॉजी, इतका पैसा, इतका विकास करून देखील आपण दुःख वाढवतच आहोत, सुख नाही वाढवत. सायंटिफिक डेटावरून सांगतोय मी. सायंटिफिक डेटा वापरून तुम्ही जर याचं अनालिसिस केलं, याचं विश्लेषण केलं, तुमच्या लक्षात येईल
की तुमच्या अहंकाराच्या जोरावर, तुमच्या विज्ञानाच्या बळावर तुम्ही दुःख कमी करायचा प्रयत्न करताय, परंतु आजपर्यंत कमी बिलकुल कधीच झालेलं नाही, वाढतच गेलेलं आहे. एक शब्द निशब्द सत्य आहे भगवद्गीतेतला, भागवतम मधलं. तुम्ही माना अगर न माना, भगवंतांचं असं म्हणणं नाही आहे की तुम्ही जबरदस्तीने मान्य केलंच पाहिजे. एवढं सगळं सांगून देखील अर्जुनाला भगवंत म्हणतात, ज्ञान द्यायचं मी काम केलं, तुला ऐकायचं असेल तर ऐक, तुला नाही ऐकायचं असेल सोडून दे. दुःखालयात मधलं तुमचं हे अस्तित्व तुमच्या स्वतःच्या बळावरती तुम्ही नाही घालवू शकत. हे भगवंतांचं स्पष्ट विधान आहे. मम माया दुरुत्तया, प्रयत्न करून बघा. तर इथे आज आपण थांबूया. उद्यापासून याच अजून डिटेल मध्ये स्पष्टीकरण देणार आहेत भगवंत. ब्रह्मदेव कुठे राहतात, त्यांचं आयुष्य किती असतं, पण ते संपलं तरी त्याचा संपवावंच लागतं, किती पण असतं. तर ते उद्या कंटिन्यू करूया. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? शेवटी मी थोडंसं स्पष्टीकरण दिलं, कारण युट्यूब वरती एकाने कोणीतरी कमेंट केलंय, त्याचं नाव आहे लेण्याद्रीचा राजा. त्याचं नावच आहे त्या माणसाचं. तो म्हणतो की जन्म मृत्यूच्या फेऱ्या स्वतः भगवंत चुकवू शकत नाही, तुम्ही आम्हाला कशाला याचं ज्ञान सांगायला? ज्ञान घेऊन काय उपयोगाचं आहे? वायफळ बडबड आहे, अर्धवट ज्ञान आहे. तुम्ही सांगा कसं सोडवायचंय जन्म मृत्यूचं चक्कर. औषध, सौंदर्य प्रसाधन, इंजेक्शन, लस, सगळ्याचा शोध लावून तुम्ही जन्म मृत्यू थांबवलाय? कोण थांबवलंय? परंतु हे शास्त्रामधलं जन्म मृत्यूचं चक्कर कसं थांबवायचं हे ऐकून, शास्त्रामधलं जे जन्म मृत्यूचे चक्कर कसं थांबवायचं ऐकून कितीतरी लोक या जन्मात तरी सुखी झाले. तुम्ही या जन्मात पण सुखी नाही. विज्ञानाच्या बळावर भगवंतांचा द्वेष करून, शास्त्राचा द्वेष करून तुम्ही ऑलरेडी दुःखी आहात. हो की नाही? एकही युनिव्हर्सिटी नाही, प्रभुपाद म्हणायचे, या भौतिक जगामध्ये एकही युनिव्हर्सिटी नाही, एकही कॉलेज नाही जिथे मृत्यूनंतर होतं काय याचा अभ्यास केला जातो. सगळ्यांना प्रॉब्लेम आहे, कोणाला नाही आहे. त्याच्यावरती तुमचं विज्ञानवाद्यांचं, नास्तिकवाद्यांचं, अग्नॉस्टिक लोकांचं सोल्युशन काय आहे? मोबाईल घ्या आणि रील्स बघत बसा, विसरून जावा मरणार आहे. विसरून गेल्यावर दुःख थोडीच गायब होतं. डोळे बंद करून दूध पिले म्हणून काय जग बघत नाही मांजराकडे? तुमचं सोल्युशन काय आहे जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी? सोल्युशन नाहीच आहे. आणि ते सोल्युशन वरती विचार पण करायचा नाही, म्हणूनच कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये याच्यावरती रिसर्च केला जात नाही. आपले सगळे ऋषी मुनी याच्यावरती रिसर्च करायचे, आणि म्हणून 5000 वर्ष होऊन गेली तरी त्यांची पुस्तकं आपण वाचतो, त्यांचं ज्ञान आपण घेतो, त्यांची नावं आपण काढतो. तुम्हाला नाव नाही, तुम्हाला कोण लक्षात ठेवणार आहे? लेण्याद्रीचा राजा. स्वतःचे नाव तरी वापरा इंटरनेटवर. हो की नाही? बोलणं सोपं असतं. तुम्ही ज्ञान द्या, तुम्ही सांगा जन्म मृत्यूच्या चक्रातून कसं बाहेर पडायचं. लस शोधून काढा, इंजेक्शन शोधून काढा मृत्यू थांबवायचं. म्हणजे आपले आमचे जे संस्थापक आचार्य आहेत श्रील प्रभुपाद, ते चॅलेंज द्यायचे ओपनपणे, जन्म मृत्यू खूप लांबची गोष्ट आहे, रक्ताचा एक थेंब तयार करून दाखवा तुम्ही, तुम्हाला जे लागेल ते सगळं प्रोव्हाइड करतो. रक्तामध्ये जे काही आहे म्हणाल तुम्ही, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, सगळं देतो आम्ही. रक्ताचा एक थेंब तयार करून दाखवा. विज्ञानाच्या बळावरती
किंवा दुसऱ्या कुठल्या संप्रदायाच्या ज्ञानाच्या बळावरती जे सगळं थोतांड आहे, आपण जे ओरिजिनल शास्त्र आहेत, भगवद्गीता, श्रीमद भागवतम, त्यांची अवज्ञा केली. ही अवज्ञा करतो, भगवंतांचा द्वेष तिरस्कार करतो, म्हणून तरी ते आपण आलेलो आहे. आणि ही अहंकारी प्रवृत्ती, ही अहंकारी आपली अहंकारी स्वभाव, अहंकारी आपल्या योजना, हे आपल्याला अजून अजून पशुयोनीमध्ये, खालच्या जीवन पद्धतीमध्ये घेऊन जातात. उद्धार नाही करणार, भौतिक दृष्ट्या उद्धार नाही करणार. आध्यात्मिक तर खूप लांबची गोष्ट आहे. भौतिक दृष्ट्या आपण आज खितपत पडलेलो आहोत. ना श्वास घेता येतं, ना खाता येतं. हे सायन्सने आपल्याला दिलंय. 2 मधल्या एका माणसाला कॅन्सर होतं, हे सायन्सची देण आहे आपल्या. भौतिक दृष्ट्या चांगलं जीवन जगायचं देखील मार्ग हा शास्त्रामध्ये दिलेला आहे. ठीक आहे, तुम्ही भगवंतांना मानू नका, परंतु अहंकाराचं घोडं जे असतं ना, ते कायम दुसरीकडेच पळत असत. एक वेळ मी दुःखात तडपडून मरेन, परंतु तुमचं ज्ञान मान्य करणार नाही. असे लोकच मग भौतिक जगामध्ये आलेले असतात. हो की नाही? ही दुर्दैवी गोष्ट आहे. भारतामध्ये आलेल्यांनी या ज्ञानाचा विकास केला पाहिजे. या ज्ञानावर आधारित आपलं जीवन सार्थक केलं पाहिजे. दुसऱ्यांना हे ज्ञान दिलं पाहिजे, परंतु आपल्यालाच हे मान्य नाही. पाश्चात्य संस्कृतीच्या मागे लागलोय आपण. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.